हा प्रसंग खरा आहे आणि कदाचित आज तो तुम्हालाही लागू पडेल। एका भक्ताने शेवटच्या क्षणी स्वामींचं नाव घेतलं आणि पुढच्या क्षणी जे घडलं ते निव्वळ अशक्य होतं। कोण्या एका गावात एक साधा कुटुंबवत्सल माणूस राहत होता। नोकरी गेली, कर्ज वाढलं, घरात तणाव चालू झाला। रोज देवापुढे बसायचा, पण मनात प्रश्न होता, स्वामी तुम्ही ऐकताय का खरंच? एक दिवस परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याने ठरवलं आता सगळं संपवायचं। तो घराबाहेर पडला, मनात प्रचंड वादळ। तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आली। त्याने ती उघडून पाहिली तर एका व्हिडिओतून आवाज आला, थांब, अजून वेळ आलेली नाही। तो स्तब्ध झाला। तो व्हिडिओ होता स्वामी समर्थ यांच्या उपदेशांचा। त्याने पुन्हा स्वामींचं नाव घेतलं आणि घरी परतला। दुसऱ्या दिवशी अचानक त्याला एका जुन्या कोणा ओळखीच्या व्यक्तीकडून फोन आला आणि म्हणाला की अरे तुला नवीन कामाची संधी उपलब्ध झालेली आहे। त्याला हे ऐकून आनंद झाला आणि हळूहळू परिस्थिती बदलली। पण भक्त म्हणाला, चमत्कार पैशात नव्हता, चमत्कार त्या एका क्षणात होता जिथे स्वामींनी मला थांबवलं। मित्रांनो, कदाचित तुम्हीही सध्या तणावात आहात। कदाचित तुम्हालाही वाटत असेल की आपलं कोणी ऐकत नाही, पण लक्षात ठेवा, स्वामी शेवटच्या क्षणीही साथ सोडत नाहीत। फक्त आपण हार मानू नये। आता एवढेच करा, डोळे बंद करा, मनात एकच वाक्य म्हणा, स्वामी मला योग्य वेळी योग्य संकेत द्या। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कदाचित तोच स्वामींचा संकेत असेल। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ।